लोकसभेला काँग्रेसला जे यश मिळालं, त्या यशामध्ये नाना पटोले यांचा वाटा शून्य आहे असं म्हणणार नाही, परंतु तो वाटा फार कमी आहे. खरा वाटा आहे तो राहुल गांधी यांच्या यात्रेचा. या यशाने हुरळून गेलेले काँग्रेसचे नेते इतक्या हवेमध्ये होते, की त्यांना कळलंच नाही की आपले कोण-कोण नेते पक्ष सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांना वाटलं की आता बस लोकसभेमध्ये आम्ही करून दाखवलं, विधानसभेत देखील करणार. विधानसभेमध्ये आमचं सत्ता पालटणार आणि या राज्यामध्ये महाविकास आघाडी सत्ता येणार. तर नाना स्वतःच बोलले की आता मला मोकळं करा आणि दुसऱ्याला संधी द्या. दुसऱ्याला संधी देताना तरुण चेहरा असेल असं साधारणतः एक मतप्रवाह आहे. बघा, नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष केलं त्यावेळी त्यांच्याबद्दल पक्षामध्ये खूप नाराजी होती. 2 गट थेट पडले होते. एका बाजूला नाना पटोले एकटे होते, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, वडेट्टीवार असतील, ही सगळी त्यावेळची मंडळी होती. तर मला असं वाटतं की ह्या 3 तरुणांमध्ये कदाचित बंटी पाटील यांची निवड होईल असं जास्त मला वाटतं. लेट्सअप मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. प्रत्येक वेळी वेगवेगळा विषय, वेगवेगळे मुद्दे घेऊन आपण स्पष्ट मत विश्लेषकांकडून जाणून घेत असतो. आजचा आपला विषय आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदावरती ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागेल का, किंवा त्यांच्या जागी कोण येणार, किंवा परत त्यांची वर्णी लागेल का, अशा अनेक विषयावरती, अनेक मुद्द्यांवरती आपण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक विवेक भावसार सर आहे. त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. सर, प्रथमतः तुमचं लेट्सअप मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपण जर बघितलं ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जोमात असलेलं काँग्रेस विधानसभा निवडणुकीनंतर कोमात गेलेलं आहे. खरं तर महाविकास आघाडीला 46 जागा विधानसभा निवडणुकीत मिळाल्या आहे. महायुतीला 230 त्यांनी पार केलेले. त्यामुळे एकटं काँग्रेसला फक्त 16 जागा मिळाल्या. ते अतिशय धक्का ह्या काँग्रेस पक्षातील नेत्यांना बसला आहे, कार्यकर्त्याला बसला आहे. त्यामधून बाहेर काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बदलावा अशा पद्धतीचे वारे आता पक्षांतर्गत आणि राज्यात देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागेल की त्यांच्यावर तसा, म्हणजे त्यांनी तर तसं दर्शवलं की मला यातून मुक्त करा, तर याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मुळात कसं आहे की लोकसभेला काँग्रेसला जे यश मिळालं, त्या यशामध्ये नाना पटोले यांचा वाटा शून्य आहे असं म्हणणार नाही, परंतु तो वाटा फार कमी आहे. खरा वाटा आहे तो राहुल गांधी यांच्या यात्रेचा. भारत जोडो यात्रा जी निघाली, महाराष्ट्रातून जी नांदेडमधून पुढे अगदी विदर्भातून गेली, त्यातून काँग्रेसकडे जो जुना वर्ग होता, जुना जो मतदार होता, तो खेचला गेला. राहुल गांधी नावाचा एक व्यक्ती, म्हणजे महात्मा गांधीनंतर हा दुसरा गांधी होती ज्याने भारतभर पाययात्रा काढली. त्याचं एक आकर्षण सगळ्यांना होतं आणि पुन्हा लोक काँग्रेसकडे खेचले गेलेत. दुसरी गोष्ट, लोक भाजपच्या कारभाराला कंटाळली होती, मोदींच्या एकाधिकारशाहीला कंटाळली होती. पर्याय काय, तर पर्याय काँग्रेस असू शकतो, हा जो विचार त्यावेळी आला, त्यातून काँग्रेसला यश मिळालं. मोदी शहा यांना हटवा, भाजपला हटवा, या एका मुद्द्यावरती या देशातले संबंध मुस्लिम दलित समाज एकवटला होता आणि त्याचा परिणाम म्हणजे काँग्रेसला देशभर चांगलं यश मिळालं. महाराष्ट्रात तर खूपच चांगलं यश मिळालं. त्याच्यामुळे साहजिक आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांना त्याचं क्रेडिट द्यायला हवं, परंतु तरीही या यशाचं खरं श्रेय जातं राहुल गांधींना. लोकसभानंतर विधानसभा अवघ्या 4-5 महिन्यात झाली. खरं तर या यशाने हुरळून गेलेले काँग्रेसचे नेते इतक्या हवेमध्ये होते की त्यांना कळलंच नाही की आपले कोण-कोण नेते पक्ष सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांना वाटलं की आता बस लोकसभेमध्ये आम्ही करून दाखवलं, विधानसभेत देखील करणार. विधानसभेमध्ये आमचं सत्ता पालटणार आणि या राज्यामध्ये महाविकास आघाडी सत्ता येणार. या एका धुंदीतून, या एका विचाराने काँग्रेस नेते अत्यंत त्यांच्या शैथिल्य आलं होतं. परिणाम काय झाला की या राज्यामध्ये भाजपने त्यांच्या लोकसभेतल्या चुका दुरुस्त करण्यासाठी खूप पावलं उचलली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव यांची शिवसेना हे हवेत राहिले. त्यांनी काही काम केलं नाही, लोकांमध्ये गेले नाही, लोकांशी भेटले नाही, प्रचाराचे मुद्दे त्यांच्याकडे नव्हते. त्याच्यामुळे खास करून काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. आता जर यशाचं श्रेय जर नाना पटोले यांना असेल, तर अपयशाचं श्रेय देखील प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांना द्यावं पाहिजे. मुळात नाना पटोले निवडून येतील की नाही याची गॅरंटी नव्हती. जसं आपण म्हणायचो विधानसभेच्या आधी की पृथ्वीराज चव्हाण पडतील, यशोमती ठाकूर पडतील, बाळासाहेब थोरात पडतील, नाना पटोले पडतील, विजय वडेट्टीवार पडतील, आपण खूप नावं घेत होतो. त्यातली काही लोक निवडून आलीत, कुणाल पाटील हरलेत.
बाळासाहेब थोरात आले. पृथ्वीराज चव्हाण हरतील याची सगळ्यांना शक्यता वाटत होती. बाळासाहेब थोरातांची शक्यता नव्हती, परंतु ते देखील हारले. नाना पटोले अत्यंत कमी मताच्या फरकाने योगायोगाने त्यांचं दैव बलं तर म्हणून निवडून आले. त्याच्यामुळे नाना पटोले यांचं नेतृत्व या राज्यामध्ये चाललेलं नाही हे आता स्पष्ट होते. मग पर्याय काय? तर नाना स्वतःच बोलले, की आता मला मोकळं करा आणि दुसऱ्याला संधी द्या. दुसऱ्याला संधी देताना तरुण चेहरा असेल असं साधारणतः एक मतप्रवाह आहे. बघा, नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष केलं त्यावेळी त्यांच्याबद्दल पक्षामध्ये खूप नाराजी होती. 2 गट थेट पडले होते. एका बाजूला नाना पटोले एकटे होते, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, वडेट्टीवार असतील, ही सगळी त्यावेळची मंडळी होती. रा मोदींना विरोध करणारा या एका मुद्द्यावरती नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाले होते. आता तो सगळा मुद्दा संपला आहे. आता या राज्यामध्ये जर कोणाला संधी द्यायची असेल तर ते 2-3 नावं प्रामुख्याने पुढे येत आहेत. एक आहे अमित देशमुखांचं. मराठवाड्यामध्ये एक चांगलं परफॉर्मन्स ते देतील असे एक वाटत होतं, परंतु खरं म्हणजे सगळीकडे धुव्वा उडाला आहे. तरी अमित देशमुख हा एक आश्वासक चेहरा आहे. बंटी पाटील, सतेज पाटील हा कोल्हापूर जिल्ह्यातला आणि पश्चिम महाराष्ट्राचा खूप चांगला चेहरा आहे. भविष्य त्यांचं खूप उज्ज्वल आहे. तिसरा चेहरा विश्वजित कदम. या तिघांमध्ये मला असं वाटतं की सतेज पाटील हे जास्त उजवे आहेत. त्यांच्यामध्ये एक कुवत आहे, त्यांच्यामध्ये पक्ष चालवण्याची धमक आहे, त्यांचं नेटवर्क चांगलं आहे, लोकांशी चांगला संपर्क आहे आणि पक्षाला पुन्हा संजीवनी देण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. तर मला असं वाटतं की ह्या 3 तरुणांमध्ये कदाचित बंटी पाटील यांची निवड होईल असं जास्त मला वाटतं. सर, दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो, ज्यावेळेस निवडणुका पार पडल्या तर काँग्रेसचे जे पराजित उमेदवार होते त्यांची एक बैठक प्रदेश प्रभारी रमेश चन्नीथाला यांनी मुंबईत घेतली होती. त्यावेळेस एक बंटी शेळके नागपूरमध्येचे जे उमेदवार होते त्यांनी उघड नाना पटोलेंवरती आरोप केला की ते RSSचे एजंट आहेत आणि त्यांनी पैसे घेऊन तिकीटं वाटली होती. इनडायरेक्टली त्यांनी RSSला मदत केली असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तर याकडे तुम्ही कसं पाहता? कारण नाना पटोलेंवरती आरोप तर त्यांच्याच पक्षातले करत होते, की ते पक्षासोबत एकनिष्ठ नाही आहे, त्यांची कामाची पद्धत चुकीची आहे. ही महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर, सरकार आल्यानंतर देखील तीच चर्चा होती आणि आज देखील त्याचा फटका त्यांना बसला. त्यामुळे नाना पटोले प्रदेशाध्यक्षपद सोडतील किंवा सोडावं लागेल त्यांना, कारण तशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती, की मला आता पदमुक्त करा. तर बंटी शेळक्यांच्या आरोपाकडे कसं बघता तुम्ही? नाही, मुळात कसं आहे की पराभव झाल्यानंतर अनेक लोक पुढे येतात आणि वाटेल ते आरोप करतात. आपण मागच्या काही वर्षात बघितलं असेल की शिवसेनेमध्ये सुद्धा संजय राऊत पैसे घेऊन तिकीट विकतात असे आरोप त्यांच्याच पक्षातून व्हायचे. जे लोक आत्ता शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आहे त्यातले अनेक लोक त्यांच्यावरती आरोप करायचे की पैसे देऊन तिकीट विकतात. तसं नाना पटोले आरोप झाला आहे. खरं तर नाना पटोले हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, मग भाजपमध्ये आले, मग भाजपचे खासदार झाले, मग त्यांचं आणि मोदींचं काहीतरी बिनसलं ओबीसीच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा दिला, ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी मोदींवरती प्रचंड टीका केली होती. म्हणजे मोदींवर टीका करण्याची हिंमत दाखवणारा नाना पटोले हा त्यावेळी एक आश्वासक चेहरा होता. म्हणूनच त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं गेलं. आता विधानसभा निवडणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष तिकीट वाटो हे आरोप होणे साहजिक आहे. कुठलाही पक्षाचा अध्यक्ष हा कधीही आपले उमेदवार पडावे म्हणून दुसऱ्या पक्षाला मदत करत नसतो. अंडरस्टँडिंग असते की काही जागा तुम्ही निवडून द्या, काही जागा आम्ही निवडून देतो. अंडरस्टँडिंग असते, परंतु पैसे देऊन तिकीट विकणं हा प्रकार कुठेही होत नाही. या आरोपांना काही तथ्य नसतं. बंटी शेळके काही बोलले असतील तरी त्यांच्याकडे काही प्रूफ आहे का? पुढे त्यांनी ते बोलणं थांबवलं. आरोप करणं फार सोपं असतं, सिद्ध करणं कठीण असतं आणि कुठलाही पक्षाचा अध्यक्ष अशा प्रकारे वागत नसतो. सर, आता आपण प्रदेशाध्यक्ष बदलासाठी जर आता तयारी सुरू असेल, साधारणतः पुढच्या महिन्यात ह्या गोष्टी सुरू होतील. तर मग तुम्ही जे 2-3 नावं अंदाज दिला, त्यापैकी काही नावं असेही आहे की त्यांच्या देखील चर्चा सुरू आहे. त्यामध्ये जर आपण पहिले विचार केला तर विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा विचारतो. तर विजय वडेट्टीवार यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं का? यावर तुमचं काय मत आहे? नाही, विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची कामगिरी खरोखर चांगली आहे. आत्ता मुळात 2-3 गोष्टी राहिल्या आहेत. काँग्रेसचा CLP निवडायचा राहिला, म्हणजे विधिमंडळ पक्षनेता अजून निवडलेला नाही आहे. नागपूरमध्ये आम्ही काही लोकांशी चर्चा केली त्यांच्या नेत्यांची, तर त्यांचं म्हणणं होतं की निरीक्षक आल्यानंतर याच्यावरती आम्ही चर्चा करणार आहोत. नागपूर अधिवेशन येऊन गेलं, निकाल लागून आता महिना दीड महिना झाला आहे. अजूनही काँग्रेसचा विधिमंडळ पक्षनेता कोण तो निवडलेला नाही आहे. कदाचित तो निवडला जाण्याची शक्यता आहे. कदाचित त्याच्यामध्ये वडेट्टीवार यांचं नाव येऊ शकतं. विधानसभेमध्ये
काँग्रेसला किंवा अन्य पक्षाला कुठलंही बहुमत नाही आहे. म्हणजे अ, विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी जे काही 10% साधारणतः लागतो, तेवढंसुद्धा संख्याबळ नाही आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षांना तिघांना मिळून एकत्रित एखादी विरोधी पक्ष नेतापद द्यायचं का, याचा विचार सत्ताधारी पक्षाने करायचा आहे. सत्ताधारी पक्षाने या पक्षाला विरोधी पक्ष देणं बंधनकारक नाही. जर यांचं दोघांमध्ये अंडरस्टँडिंग चांगलं असेल तर कदाचित, आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असेल तर ते कदाचित देऊ शकतील. जर नाही दिला तर विधानसभेमध्ये विरोधकांकडे विरोधी पक्षनेता पद नसेल. मग अशा वेळी वरट्टीवार यांचं नाव पुढे येऊ शकतं का, तर ते सुद्धा येऊ शकतं. बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांच्या नावाची देखील चर्चा होते. तर यामधलं कोणी परत वर्णी लागू शकतं का? नाही, मुळात कसं, बाळासाहेब थोरात पूर्वी प्रदेशाध्यक्ष होते. आता बाळासाहेब थोरात हरले आहेत, यशोमती ठाकूर हरले आहेत. त्याच्यामुळे जे स्वतः निवडून येऊ शकत नाही अशा व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपद देणार का, देणं योग्य आहे का, हा मुद्दा येऊ शकतो. आणि तसं जर झालं तर मग अन्य लोक जे आहेत, अन्य आमदार जे आहेत, त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता असेल. त्याच्यामुळे मला नाही वाटत की पराभूत उमेदवाराला, पराभूत नेत्याला प्रदेशाध्यक्षपद करतील. दुसरी देखील चर्चा अशी समोर येत आहे, नाना पटोले हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतील. गटनेतेपदी ते आग्रही असल्यास समर्थ आहे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मग त्यासाठीच ते हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार झाले असं देखील चर्चा आहे. आणि अमित देशमुख हे प्रतोद होऊ शकतात अशा सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नाही, नाना पटोलेंची इच्छा आहेच की गटनेते व्हावं, कारण गटनेत्याला एक सन्मान असतो आणि ते घटनात्मक पद आहे ते. त्याच्यामुळे नॅचरली आहे की त्यांची इच्छा असेल की ठीक आहे, आपण प्रदेशाध्यक्ष सोडावं आणि गटनेते व्हावं. गटनेते हे मोठं पद आहे. प्रतोद म्हणून अमित देशमुखाचं नाव असेल तर खूपच चांगलं आहे. पण मी जसं म्हटलं की अमित देशमुख, बंटी पाटील आणि विश्वजित कदम या तिघांच्या नावाची पदासाठी चर्चा आहे. मग जर समजा एखाद्याला प्रतोद करणार असेल तर दुसऱ्या अन्य व्यक्तीला सामावून घेतलं जाईल आणि त्याला ही जबाबदारी दिली जाईल असं मला वाटतं. अ, राज्यामध्ये मराठा फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक वेळेस म्हणजे आपण जर बघितलं राज्याचे मुख्यमंत्री मराठा कार्ड वापरलं जात असतं. तसं प्रदेशाध्यक्षपदी जर विचार केला, काँग्रेसचा फक्त आपण जर विचार केला तर कायम नागपूरला दिले गेलेले आहेत. आता यावेळेस नागपूरच्या ऐवजी दुसरा पर्याय म्हणून मराठा प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो का? असा एखादा चेहरा सध्या तुमच्या नजरेत कोणता आहे? बघा, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की मनोज जरांगे फॅक्टर खूप जोरात होता. परंतु मनोज जरांगे यांचा मराठा कार्डचा फायदा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेना झाला होता. त्या निवडणुकीत जर आपण बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत झाली, त्या ठिकाणी ओबीसी पडला. जिथं मराठा विरुद्ध मराठा लढत झाली त्या ठिकाणी भाजपचा मराठा पडला आहे. म्हणजे आपण बीडचं किंवा आपण नांदेडचं उदाहरण घेतलं तर तिथे नांदेडमध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आला होता, मराठा खासदार, आणि भाजपचा पडला होता. बीडमध्ये बघितलं तर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामध्ये, लढतीमध्ये ओबीसी पडला होता. त्याच्यामुळे भाजपने काय केलं की लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्या मायक्रो ओबीसींना एकत्र केलं, त्यांचे बारके बारके प्रश्न समजून घेतले. ओबीसींमधले जे छोटे छोटे समाज आहेत त्या समाजाला देखील एकत्र केलं. भाजपचा DNA ओबीसी आहे हे त्यांना पटवून दिलं आणि म्हणून यावेळी विधानसभेला सगळा ओबीसी समाज एक गठ्ठा भाजपच्या मागे उभं राहिला. भाजपचे आजचं जे यश आहे ते देवेंद्र फडणवीस यांचे लीडरशिप आणि ओबीसींचं त्यांना असलेला पाठिंबा, यातून सगळं खरं म्हणजे यश मिळालं. यावेळी मनोज जरांगे फॅक्टर अजिबात चाललेलं नाही. मनोज जरांगे फॅक्टर चालत नाही म्हटल्यावरती शरद पवारांनी देखील जरांगेंना खाली बसवलं. तुम्ही बघा, जरांगेंनी जाहीर केलं होतं की आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार देणार आणि आम्ही सांगू तोच निवडून येणार. परंतु त्यांच्या लक्षात आलं की याच्यातून आपलाच तोटा होणार आहे. त्यामुळे पवारांनी देखील बसवलं आणि त्यावेळी शिंदेने देखील त्याला मदत केली नाही. त्याच्यामुळे मराठा जो समाज लोकसभेला जरांगेंच्या मागे होता तो डिस्टर्ब झाला. त्याला कळेना की आपण आता काय भूमिका घ्यावी. जरांगेंकडून असलेल्या अपेक्षा सगळ्या फोल ठरल्या होत्या. त्याच्यामुळे तो सगळा डिस्टर्ब झाला आणि तो फॅक्टर चालला नाही. आत्ता पुन्हा मराठा समाजाचं एकीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे एकीकडे सगळा ओबीसी समाज भाजपकडे असताना मराठा समाजाचं करायचं काय? तर मराठा समाजाला नेतृत्व द्यायचं असेल तर मग
विदर्भातून व्यक्ती काढून आता पश्चिम महाराष्ट्रामधला किंवा मराठवाड्यातला एखाद्या मराठा समाजाच्या नेतृत्वाला प्रदेशाध्यक्ष करायचं आणि जो डिस्टर्ब झालेला विखुरलेला जो आहे किंवा ज्याला आता दिशाहीन झालेला जो समाज आहे त्याला एकत्र आणायचं आणि पुढच्या निवडणुकीमध्ये पुन्हा भाजपला पराभूत करण्याचं त्यांचं प्लॅनिंग असू शकतं. भाजपने ब्राह्मण नेतृत्व दिलं आहे. आपल्याकडे ब्राह्मण नेतृत्व असेल तर त्याला मराठ्यांचा विरोध असतो. त्याच्यामुळे हा जो एक सुप्त संघर्ष आहे तो संघर्षाचा वापर करून कदाचित काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही एकत्र येऊन मराठा समाजाला पुन्हा एक आणू शकते आणि पुन्हा ओबीसी विरुद्ध त्यांना लढतीमध्ये उतरवू शकते. सर, तुम्ही अगदी बरोबर बोललात की महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी मराठा कार्ड वापरला जाऊ शकतो. आता आपण याच्या पुढे चर्चा नेऊया. जर आता प्रदेशाध्यक्षाची निवड झाली, त्याच्यापुढे सर्वात मोठं आव्हान असणार आहे, कारण पुढील 5 वर्षात कोणत्याही निवडणुका राज्यात म्हणजे विधानसभेची निवडणूक होणार नाही, फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राहणार आहे. जे आमदार निवडून आलेले नवनिर्वाचित त्यांना सुद्धा पक्षात बांधून ठेवण्यासाठी ही मोठी कसरत या प्रदेशाध्यक्षापुढे असणार आहे. त्यामुळे एक कार्यकर्ता, आमदार आणि पक्ष वाढीसाठी त्याच्यापुढे चॅलेंज असणार आहे. किती मोठं चॅलेंज असणार आहे त्यासाठी? नाही, आत्ता तर मला असं वाटतं की या राज्यामध्ये भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असं जे सरकार आहे 237 हे खरं म्हणजे राक्षसी बहुमत आहे. सरकार चालवताना राक्षसी बहुमत नसावं खरं म्हणजे त्यांनाही अडचणी होतात आणि दुसरीकडे विरोधी पक्ष अत्यंत कमकुवत झाला आहे. मला असं वाटतं म्हणजे जी चर्चा सुरू आहे की येणाऱ्या काही काळामध्ये जर दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आज कोणी ठामपणे सांगू शकत नाही की हे दोघं एकत्र येणार नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. त्यांचे काही आमदार फुटून पुन्हा अजितदादांकडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवसेनेमध्ये सुद्धा असं होऊ शकतं. त्याच्यामुळे काँग्रेस हा एकाकी असणार आहे. बघा, काँग्रेसला खूप मोठी परंपरा आहे. काँग्रेसचा विचार हा जमिनीमध्ये रुजलेला आहे. तळागाळामध्ये अगदी एखाद्या गावाच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा काँग्रेसला मानणारा वर्ग आजही आहे. केवळ वयस्कर नाही तर तरुण देखील आहेत. म्हणजे लोकसभेला मी चंद्रपूरच्या खूप इंटेरियरला फिरलो होतो. तिथे सुद्धा लोक राहुल गांधीला निवडून द्या असं या विचाराचे होते. त्यामुळे काँग्रेस संपणार नाही. त्यामुळे काँग्रेस पुढे आव्हान आहे की आपले आमदार टिकून ठेवणे. आता कुठल्याही भाजपला किंवा कोणालाही आता आणखी कुठले आमदार घेण्याची गरज नाही आहे. त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे. तेव्हा कोणी आमदार आपल्याकडे यावेत यासाठी प्रयत्न करणार नाही. परंतु तरीही जर आपल्या मतदारसंघामध्ये कामं करायची असतील तर निधी मिळवावा लागतो आणि निधी मिळवण्यासाठी जर सत्ताधाऱ्यांकडून अडचण होऊ शकत असेल, अडवणूक होणार असेल तर ही लोक विचार करू शकतील की सत्ताधाऱ्यांबरोबर जायचं का नाही. असं झालं तर तो मोठा मोठा गंभीर संकट असेल. त्याच्यामुळे आपले आमदार सांभाळण्याचं जबाबदारी तिघा पक्षांकडे आहे विरोधातल्या. अशावेळी भविष्यात जर काही झालं तर भाजप विरुद्ध काँग्रेस हे दोनच पक्ष शिल्लक राहतील आणि हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. जो नवीन अध्यक्ष येणार आहे त्याच्यापुढे विधानसभा आणि लोकसभा नाही, परंतु त्याच्यापुढे लगेच आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपचं तळागाळात काही तसा नेटवर्क नाही आहे, त्यांचं केडर नाही आहे. उलट काँग्रेसचं केडर आहे. तर याचा जर फायदा घेतला, जर नवीन प्रदेशाध्यक्षांना राज्यभर दौरे केलेत, ठिकठिकाणी मिटिंग घेतल्या, लोकांमध्ये विश्वास जागवला आणि एक सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जर काही विचार त्यांनी जर काही मुद्दे मांडले तर कदाचित काँग्रेसचं पुनर्जीवन होऊ शकतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना चांगलं यश मिळू शकतं. अगदी बरोबर आहे. आपण जर बघितलं तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे खूप महत्त्वाचं पद असणार आहे आणि आगामी काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे त्यासाठी ते नवीन चेहरा, तरुण चेहरा खूप महत्त्वाचा असणार आहे. तरच जो चेहरा मिळणार आहे काँग्रेसला तो जे लोकसभेनंतर जोमात आलेला काँग्रेस विधानसभेत जे कोमात गेले त्याला बाहेर काढण्यासाठी मदतगार ठरणार आहे. सर, धन्यवाद तुम्ही लेट्सअपसमोर संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. निश्चितच काँग्रेसला नेमकं मराठा कार्ड वापरून प्रदेशाध्यक्षपदी कोण विराजमान होतं की त्यावरती परत त्याच जुने चेहरे दिले जातात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.